हॅलो एव्हरीवन. हे बघा इथे फ्लॅटमध्ये हे छोटंसं गार्डन आहे. त्याच्यामध्ये कासव आहे, 3 कासव आहेत आणि ते गार्डनमध्ये निघण्यासाठी खूप कोशिश करतात. एकाला चढता येतं, दुसऱ्याला चढता येत नाही, अशी यांची अवस्था आहे. पण शेवटी कोशिश करून करून चढतात ते वरती. टाक्यावरती येऊन ते बाहेर जातात. मग बाहेर त्या गार्डनमध्ये फिरतात. मी राहते 5व्या मजल्यावरती आणि मी खाली गार्डन आहे, तर इथे येऊन बसते आणि बघते. असं वाटते त्यांच्याशी बोलावं, छान वाटतं त्यांना पाहताना. हे बघा किती मान वरती करून बघून राहिला. हा निघतो आणि थेट जातो हळूहळू झाडामध्ये. मी अजूनपर्यंत बघितलं नाही इथे चारा कसं टाकतात, कोण टाकतात. आणि मला जर माहिती असतं चारा काय खाते हे, तर मी चारा पण टाकला असता थोडासा. तुम्हाला जर माहिती असेल काय चारा खातो तर नक्की सांगा कमेंटमध्ये. मी पण चारा टाकेन थोडा. बघा कसं जाऊन राहिला हळूहळू. पहिल्यांदाच मी इतक्या जवळून बघत आहे. याच्या आधी बघितलं नव्हतं. बघितले मी विहिरीमध्ये वगैरे, वरतूनच बाबांच्या शेतामध्ये बघितले होते कासव, पण ते विहिरीमध्येच बघितले होते. हे आता अगदी जवळून बघितलं मी. इथे हे पूर्ण जागा गार्डन काही करू नसेल शकले, कारण तर इथे इतकं बंदर राहतात, खूप पूर्ण बंदर राहतात इथे. इथे थोडं बसायला पण जागा नसते, कारण बंदरांनी पूर्ण थैमान घातलेलं असते. आजूला बाजूला सगळीकडे बंदर. त्याच्यामुळे इथं सगळंच बंद आहे, काहीच केलेलं नाही आहे. गार्डन वगैरे पण ते तिथं छोटंसं गार्डन आहे, ते आतमध्ये आहे, पण हे बाहेरची जागा पूर्णच अशी पडलेली आहे. तर ओके, बाय बाय सगळ्यांना, बाय बाय. भेटू नंतर परत दुसऱ्या ब्लॉगमध्ये.